धन्यवाद अंबादास दानवेजी, तुम्ही TV9 शी बोललात त्यासाठी। तरी दृश्य आपण पाहतोय दादरमध्ये आता मनसेकडून अगदी जल्लोषात आनंद जो आहे तो व्यक्त केला जातोय। शालेय विद्यार्थ्यांवर लादलेला हिंदी भाषा सक्तीचा निर्णय किंवा तो सरकारचा अध्यादेश राज्य सरकारने मागे घेतलेला आहे आणि मनसेचे कार्यकर्ते पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर जमलेले आहेत आणि जल्लोष साजरा होतो आहे। संदीप देशपांडे पक्षाचे नेते, काय सांगाल की सरकारनं हिंदी भाषा सक्तीचा जो अध्यादेश आहे तो अखेर मागे घेतला, जो सरकारला रेटा होता मराठी माणसाच्या, त्यापुढे सरकारला झुकावं लागलं। महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची जी एकजूट झाली त्या एकजुटीला सरकार घाबरलं आणि त्यामुळे हा अध्यादेश त्यांना मागे घ्यावा लागला। मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांचा विजय आहे आणि ज्या पद्धतीने राजसाहेबांनी सगळ्या मराठी माणसांना एकत्र केलं त्या एकजुटीचा विजय। आपण बघू शकतो की राज ठाकरे यांचं निवासस्थान कृष्णकुंजच्या बाहेर जल्लोष सुरू झालेला आहे। फटाक्यांची